सलामीची जोडी जायचं मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण पाहू शकाल. अजूनही आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या. पंचांचा ग्रीन सिग्नल आले आपण पाहू शकाल. बोलूया सामन्याकडे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 23 धावांचा पाठलाग करायचा होता कांडोली टीमला आणि त्या धावा मात्र चेस झाल्या आणि ते मात्र कांडोली संघ विजय प्राप्त केले आणि त्या धावा चेस करत असताना आता आपण पाहू शकाल ऑफसाईडच्या दिशेनं चांगला फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथं आपण पाहतो 30 यार्डच्या आतमध्ये हा चेंडू मात्र अडवला जातोय. श्री गणेश येतोय आपण पाहू शकाल. टीम आपण तामसे टीमच्या माध्यमातून राज आणि मंगलवीर फलंदाज. इथं मात्र हा फटका चांगला. हा चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडं येते हा दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. समीकरण आता बदललं जाईल. येणारे चेंडू असतील 10 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती 18 धाव्यांची. 23चा पाठलाग करायचे. 5 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोया. अगदी आपण पाहिलं तर 10 चेंडू 18 धाबा समीकरण असा आपल्याला पाहायला मिळते. मात्र चांगली गोलंदाजी करायला लागेल. आर्यन पवार गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला गोलंदाज अगदी आपण पाहिलं तर या आजच्या दिवसामध्ये मात्र हा संघ आपल्याला नेहमीच चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथं मात्र हा झेल कॅरी करत असताना इथं मात्र पहा कॉलिंग करणं गरजेचं व्हा आणि इथं मात्र कॉलिंग झाली आणि इथं मात्र महत्वाची विकेट तंबूच्या अस्त्राला. फलंदाज होईल बाद राज हा फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रभाकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. समीकरण आपण पाहतोय. इथं मात्र काय घडलं जातोय. विकेट किपर कुठली चुकी करत नाही. गेल्या पारी मात्र परताबाला गेला फलंदाज प्रभाकर या फलंदाजाला. समीकरण आता मात्र तिथंच थांबल्या. येणारे चेंडू असतील 8 आणि 18 धाव्यांची गरज असेल. इथं पाहू शकाल. इथं मात्र काय गोलंदाजी तिकट मारा जबरदस्त गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. आपण पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज असेल. 5 धाबा टोटल स्कोर गाठवरती आहेत. पुढील चेंडू आपण पाहतो या बिलेस मात्र स्टॉक मध्ये या फटका या बिलेस मात्र चेंडू खाली क्षेत्रशन कुठलीही चुकी करणार नाही. या वेळेस मात्र आणखीन एक धक्का क्रमांक 3रा मात्र विकेट मात्र तंबूच्या असराला बॅकटुडे गाविट समीकरण आता बदलल्या. इथं मात्र आपण पाहतोया विकेट हॅट्रिक मात्र पूर्ण होते. आर्यन पवार अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी करत असताना नक्कीच आर्यन पवार यांनी पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पटकावली आहे. त्यांचं अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. 6 वर्षे आणि त्यांच्या विरोधात तामसई या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. आणि दुसरी सेमीफायनल आपण या ठिकाणी पाहत आहोत. शेवटच्या आता 7 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 18 या धावसंख्येची. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असेल पण या ठिकाणी पाहतोय आर्यन उर्फ बादल. बादल आता वादल मैदानाच्या आतमध्ये घोंगवल का हे पाहणं गरजेचं असणार आहे. बादल या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. विशाल वाघमारे सर यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. पंचांनी बोट नाही का हा षटक सम्राट निर्वाला या ठिकाणी दिलाय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावपलकावरती धावा आहेत ते एकूणच 5 धावा धावपलकावरती. शेवटचे आता 6 चेंडू आणि सूरज पवार आम्हाला सांगतायत 18 धावसंख्येची गरज. सूरज येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. परंतु इथून पुढे जर पहिल्या एका 2 चेंडूवरती एका 3 चेंडूवरती जर मोठे पटके आले नाही तर धावा होणार नाही या मैदानावरती. हे वैशिष्ट्य राहिलंय या मैदानाचे. विशाल यांना देखील दांडगा अनुभव आहे आणि त्याकरता त्यांनी विकेट गमावली होती कालच्या दिवसामध्ये. असं नाही परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहतो विशाल एक चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं खालापूर संघ कालच्या दिवसामध्ये जिंकला. यावेळेस चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला केले कॅरी. फलंदाज या ठिकाणी होईल झेलबाद आणि आयोजक करण हिलम या ठिकाणी कोश आहेत. शेवटची रात्र आहे म्हणून असं आम्हाला वाटलं की त्यांची सासरवाडी आहे की काय परंतु तसं नाही. त्यांची सासरवाडी इकडे तेच कामला. नक्कीच नक्कीच. चला शेवटच्या ताल्या ताल्या वाजवत खऱ्या अर्थानं सगळे. कारण की या ठिकाणी तो वाईट बॉल वाईटच्या मतीने धावपलक जाऊन पोहोचलते 6 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज असेल. 17 वरती खतरा. सूरज आपण या ठिकाणी कोणाला पाहणार आहोत हे पाहणं गरजेचं असेल कारण हिलम सध्या रील्स मध्ये बिजी आहेत. परंतु मॅच मध्ये देखील त्यांचं तितकंच लक्ष आहे. यावेळी चांगला फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बराचसा दूरवरचा अंतर कापत आले होते चेंडूवरती. आता मधून चेंडू सेफली लँड या ठिकाणी होतोय. झेल ड्रॉप होत असताना आपण या ठिकाणी पाहिलंय आणि पुन्हा एकदा धावा मिळते. एकूणच सूरज पवार आम्हाला सांगतात की 2 धावा या चेंडूवरती मिळते. 2 धावेच्या मतेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 4 चेंडू आणि
15 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 15 धावसंख्येची गरज. करण हिलम या ठिकाणी हसतायत. 4 चेंडूमध्ये 15 धावा देऊ शकत नाही असं ते बोलतात या ठिकाणी. परंतु करण क्रिकेट गिरगिर जसा करार रंग बदलतो, सडा जसा रंग बदलतो तसा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय की महत्वाची विकेट फलंदाज या ठिकाणी होईल झेलबा. डीजे झोपले वाटतं आमचे. डीजे तुम्ही थांबायचं, आज शेवटचे रात्र आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार नाही. आम्ही सरळ सरळ तुम्हाला सांगतोय डीजे, जर तुमचा कोणता एक प्रतिनिधी या ठिकाणी नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. डीजे जर तुम्ही या ठिकाणी नसेल ना तर शपथ तुम्हाला सांगतोय की तुम्हाला आजच्या संपूर्ण दिवसभरामधले पैसे मिळणार नाहीत. आम्ही आयोजकांना सांगू आणि जर आयोजकांना दिले ना तुम्हाला पैसे तर आयोजकांकडून आम्ही पैसे घेणार नाहीत. सचिन दादा कातलाची वाडी त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. सचिन दादा कातलाची वाडी या ठिकाणी येतो वाईट बॉल. वाईटच्या मदतीने धापलक जाऊन पोचल एकूणच. यावेळेस पुन्हा एकदा महत्वाची विकेट फलंदाज या ठिकाणी होईल बाद.